नमस्कार मित्रांनो, आज आपण पीएम इंटर्नशिप योजनेबद्दल डिटेल माहिती घेणार आहे। याबद्दल जर तुम्ही सर्च केलं तर भरपूर व्हिडिओ मिळून जातील, पण या योजनेची माहिती थोडी आपण वेगळ्या प्रकारे घेणार आहे। ही माहिती तुमच्या फील्डशी रिलेटेड नसेल तरी एक सर्वसाधारण माहितीची कल्पना तुम्हाला असावी याकरता पण तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। त्याचबरोबर तुम्ही या माहितीवरून जेव्हा ॲडव्हान्स लेवलला माहिती घेणार तेव्हा पण नक्कीच अडचण येणार नाही। आपण एखाद्या योजनेबद्दल खूप वेळ वरवर माहिती घेतो आणि त्यापासून होणाऱ्या लॉंग टर्म फायद्याचा विचार करत नाही। त्यामुळे या माहितीमधील काही भाग माझ्या अनुभवातून दिला आहे। या व्हिडिओमधील एक एक लाईन तुमच्या कामाची राहू शकते। त्याचबरोबर सर्व बाबी कशा कव्हर होतील याचा पण विचार करून माहिती दिली आहे। संपूर्ण माहिती समजून घ्या। शहरी भागातील मुलांना खूप कमी अडचणी येतात, त्यांना खूप काही माहीत असतं, परंतु मला असं वाटतं की ग्रामीण भागातील मुलं त्यातीलही ज्यांना फार कमी माहिती असते त्यांना पण फायदा व्हावा याकरता थोडं बेसिक लेवलला माहिती देणार आहे। आपल्याला माहित झालं असेलच, पीएम इंटर्नशिप योजनेची 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे। म्हणजेच त्यानंतर कॅन्डिडेट आपले रजिस्ट्रेशन आधार नंबर टाकून एक OTP येणार, तो OTP टाकून रजिस्ट्रेशन करू शकतील। pminternship.mca.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे। 25 ऑक्टोबरला रजिस्ट्रेशन बंद होतील। 26 ऑक्टोबरला शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची लिस्ट कंपनीला दिली जाणार। या स्कीममध्ये पुढील 5 वर्षांमध्ये भारतातील सर्वात टॉप ज्या 500 कंपन्या आहेत त्यामध्ये 1 करोड युवकांना स्किल ट्रेनिंग मिळणार आहे, ज्याचा फायदा कंपनी आणि युवकांना होणार आहे। सरकारकडून ही योजना 2 फेजमध्ये राबवली जाणार आहे। त्यात पहिल्या फेजमध्ये 30 लाख युवकांना ट्रेनिंग दिल्या जाणार आहे, दुसऱ्या फेजमध्ये 70 लाख युवकांना ट्रेनिंग दिल्या जाणार आहे। प्रत्येक महिन्याला 5,000 स्टायपेंड मिळणार। एक वेळ 6,000 रुपये एक्स्ट्रा मिळतील, जे तुम्ही ट्रॅव्हलिंग व इतर कामाकरता वापरू शकता। तर यामध्ये कुणाला लाभ मिळणार नाही? जे युवक कुठे नोकरी करत आहेत, IIT IIM मधून ग्रॅज्युएट झाले आहेत, CA CMA CS MBBS BDS MBA किंवा इतर मास्टर डिग्री झालेले आहेत, ज्या परिवारांची वार्षिक इन्कम 8 लाख पेक्षा जास्त आहे, इन्कम टॅक्स भरणारे आहेत, फॅमिलीमधील कोणी सरकारी नोकर आहेत, त्याचबरोबर कॅन्डिडेट कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये फुल टाइम कोर्स करत असेल, जे विद्यार्थी कोणत्याही स्किलचा सध्या भाग आहेत, अप्रेंटिसशिप सुरू आहे, इंटर्नशिप सुरू आहे, स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत सुरू असलेल्या स्कीमचा भाग आहेत, त्यांना यामध्ये भाग घेता येणार नाही। जसं की जर तुम्ही CMKPY च्या अंतर्गत तुमचं ट्रेनिंग सुरू झालं तर तुम्ही याला पात्र ठरणार नाही। कोण पात्र राहील? ज्या उमेदवाराचे वय 21 ते 24 दरम्यान आहे, ज्या उमेदवाराने ITI किंवा कौशल योजनेचे कोर्स केलेले आहे, पॉलिटेक्निक झालेले आहे, 10वी 12वी पास विद्यार्थी, BA BCom BSc BCA BBA B Pharma हे डिग्री झालेले उमेदवार याकरता पात्र राहतील। येथे खूप जणांचा गोंधळ झालेला आहे। काही प्रतिष्ठित हिंदी न्यूज चॅनलनी या प्रोग्राममध्ये BA BCom आणि इतर डिग्री झालेल्या विद्यार्थी अप्लाय करू शकणार नाही असं सांगितलंय। त्यामुळे भरपूर डिग्री झालेले इतर राज्यातील विद्यार्थी याकडे लक्ष देणार नाहीत आणि याचाच फायदा आपल्याकडे मुलांना घ्यायचा आहे। कोणकोणत्या सेक्टरमध्ये इंटर्नशिप मिळेल? तर यामध्ये IT आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बँकिंग अँड फायनान्स सर्व्हिसेस, ऑइल, गॅस अँड एनर्जी, मेटल अँड मायनिंग, FMCG, टेलिकॉम, इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन, रिटेल अँड कन्झ्युमर ड्युरेबल, सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल, ऑटोमोटिव्ह, फार्मास्युटिकल्स, एव्हिएशन अँड डिफेन्स, मॅन्युफॅक्चरिंग अँड इंडस्ट्रियल, केमिकल, मीडिया, एंटरटेनमेंट अँड एज्युकेशन, ॲग्रिकल्चर अँड अलाइड, कन्सल्टिंग सर्व्हिसेस, टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग, जेम्स अँड ज्वेलरी, ट्रॅव्हल अँड हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थ केअर। कॅन्डिडेट इंटर्नशिप करता आपल्या आवडीचा जिल्हा व आपल्या आवडीचे राज्य पण निवडू शकतो। याकरता ऍप्लिकेशन करताना तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कुठे काम करायचं आहे, कोणत्या सेक्टरमध्ये काम करायचं आहे, तुमच्या शिक्षणानुसार कोणता रोल घ्यायचा आहे हे ठरवता येणार आहे। ऍप्लिकेशन करताना तुम्हाला 5 वेगवेगळ्या फील्डच्या इंटर्नशिप करता आवेदन करता येणार आहे। तिथे तुम्हाला सर्वात जास्त काळजी घ्यायची आहे, कारण यावरच तुमचे पुढील फ्युचर ठरणार आहे। त्यामुळे कोणत्या फील्डमध्ये तुमची आवड आहे, त्यात किती स्कोप आहे, त्यानंतर जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते करू शकणार का, या सर्व बाबी योग्य प्रकारे चेक करून फील्ड ठरवा। कंपनींना यामध्ये सूचित करण्यात आलं आहे की सध्या जे स्किल प्रोग्राम, अप्रेंटिसशिप, रेग्युलर इंटर्नशिप करणारे, स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत स्टुडंटना प्रशिक्षित करणारे प्रोग्राम असतील, यांच्या व्यतिरिक्त पीएम इंटर्नशिपचे कॅन्डिडेट असतील, त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम हा वेगळा असल्याची खात्री करण्याचा सल्ला दिला आहे। 4 महिन्यातून एकदा उमेदवाराचे मूल्यमापन अहवाल कंपनीला पोर्टलवर अपलोड करावे लागेल। इंटर्नशिप मध्ये सोडली तर पुढील 1 वर्ष त्याला इंटर्नशिपचा हिस्सा बनता येणार नाही। कंपनी डिलिव्हरी, साफसफाई, सिक्युरिटी, ऑफिस बॉय यासारखी अनस्किल कामे इंटर करून घेता येणार नाही किंवा याकरता इंटर्नची निवड होणार नाही। कंपनीला असलेल्या हॉलिडे, सुट्ट्या ह्या सर्व इंटर्नला लागू राहतील।
फारच मेडिकल इमर्जन्सी जर एखाद्या इंटरला असेल तर जास्तीत जास्त 2 महिने इंटरला सुट्टी घेता येईल. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर कंपनीला इंटरचा रिपोर्ट पोर्टलवर अपलोड करावा लागेल, ज्यात इंटरचा परफॉर्मन्स रिपोर्ट राहील, ज्याचा उपयोग कॅन्डिडेट पुढील नोकरी करता करेल. आतापर्यंत असा कोणताच प्लॅटफॉर्म नव्हता ज्यात कंपनी आणि उमेदवार एकाच जागी आपली माहिती देणार. त्यामुळे एक प्रकारे योग्य उमेदवाराला योग्य काम मिळेल. खूप जागी कॅम्पस सिलेक्शन होतं, पण ह्या कंपन्या एखाद्या तालुका लेवलच्या असलेल्या ITI, पॉलिटेक्निक कॉलेज, BA, BCom कॉलेज पर्यंत कधीच जाणार नाही. त्यामुळे अशा भागातील उमेदवारांच्या टॅलेंटचा फायदा करून घेता येत नाही. या पोर्टलमुळे त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना याचा फायदा झाला पाहिजे याकडे पण लक्ष दिले गेलं आहे. आपण पहिलेच पाहिलं आहे की IIT, IIM यासारख्या संस्था यापासून दूर ठेवल्या आहेत. तर काय कारण आहे यामागे? एवढ्या मोठ्या संस्थांमध्ये शिकणाऱ्यांना काय इंटरेस्ट आहे या 5,000 रुपयाच्या इंटर्नशिपमध्ये, की त्यांना सांगावं लागत आहे की ही स्कीम तुमच्याकरता नाही? तर याला कारण आहे, भारतातच नाही तर संपूर्ण जगात इंटर्नशिप कंप्लीट झाल्यानंतर जॉबमध्ये प्राधान्य दिले जाते. आणि आतापर्यंत कोणी विचार पण केला नसेल की ITI, पॉलिटेक्निक, BA, BCom झालेले विद्यार्थ्यांच्या जीवनाची सुरुवात भारतातील ज्या टॉप 500 कंपन्या त्यामध्ये होणार आहे. पहिले इंटर्नशिप 3 किंवा 6 महिन्याची असायची आणि ते पण A1 इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या स्टुडंटना ती इंटर्नशिप मिळायची. आता असं पहिल्यांदा झालंय की B आणि C लेवलच्या इन्स्टिट्यूशन मधील स्टुडंटना पण इंटर्नशिप मिळणार आहे. पण इंटर्नशिप करताना तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला की तुम्ही इंटर्नशिप लाईटली घ्यायला नको. एकतर इंटर्नशिप हा हनीमून पिरियड समजला जातो, पण जर तुम्ही एवढं लाईटली घेतलं तर समजून घ्या की तुम्हाला आयुष्यभर एक साधारण लेबर म्हणूनच जगावं लागेल. आता एक प्रॉपर वे आपण पाहू ज्याने आपली लाईफ त्यातून डेव्हलपमेंट होऊ शकते. जर तुमचं या इंटर्नशिप करता सिलेक्शन झालं तर तुम्ही इंटर्नशिप सुरू असताना ऑनलाईन कोर्सेस, डिस्टन्स लर्निंग कोर्सेस किंवा करस्पॉन्डिंग लर्निंग प्रोग्राम जे असतात त्यांचा हिस्सा बनू शकता. त्यामुळे इंटर्नशिपमध्ये तुम्ही ज्या क्षेत्राशी संबंधित काम करताय त्या क्षेत्रातील डिस्टन्स कोर्सला ऍडमिशन घेऊन पूर्ण केले आणि त्यानंतर तुम्ही एकदम जॉबच्या मागे न लागता संबंधित क्षेत्रातील डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले तर काय होणार, जेव्हा तुम्ही डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून तुमचा प्रोफाईल तयार करणार त्यामध्ये असं दिसते की तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर त्या क्षेत्राशी संबंधित इंटर्नशिप केली आणि तेथे तुम्हाला समजलं की मास्टर डिग्री पूर्ण केली तर मला आणखी या क्षेत्राबद्दल नॉलेज मिळेल, म्हणून तुम्ही संबंधित क्षेत्रातील डिग्री किंवा मास्टर डिग्री पूर्ण केली. आणि हीच एक्झॅक्ट डिमांड सर्व जागी असते. एक साध्या उदाहरणाने आपण हे समजून घेऊ की समजा कुणी MBBS पूर्ण केलं, त्यानंतर त्यांची 1 वर्षाची इंटर्नशिप असते, त्यात त्यांना एक 18,000 रुपयापर्यंत महिना मिळतो. त्यानंतर इंटर्नशिप पूर्ण झाली की भरपूर जण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करतात. म्हणजे यावेळेमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की व्यावसायिक शिक्षण, त्यानंतर इंटर्नशिप आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असा प्रवास आहे. आणि मग जेव्हा जॉब करतात ते येतात तेव्हा त्यांना एक वेगळं स्टेटस असतं. त्यामुळे हाच वेळ जर तुम्ही ठेवला तर तुमच्या लाईफमध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. आणि याच कारणामुळे मोठ्या संस्था यापासून दूर ठेवल्यात, कारण त्यांना जर यात ऍड केलं तर ते चुकून पण ही संधी सोडणार नाही. कारण त्यांचं एकतर ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि त्यांना आता इंटर्नशिपची गरज आहे. आणि ते जर भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये असेल तर आणखी काय पाहिजे. आणि इंटर्नशिप केल्यानंतर भारतातच नाही तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यांचे दरवाजे पण त्यांना जॉब आणि शिक्षणाकरता उघडले जातात. आणि हाच वेळ मी का सांगितला तर याबद्दल माहिती आपण महाराष्ट्रातील उमेदवारांना विदेशात संधी यावर जेव्हा पार्ट 2 बनवणार त्यामध्ये घेऊ. आता तुमची जबाबदारी आहे की ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर याकरता तुम्ही तुमच्याकडे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील तिथे ही माहिती शेअर करू शकता. मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त ही मुलं महाराष्ट्राची असावी. ही इंटर्नशिप योजना युगाकरता गेम चेंजर ठरू शकते किंवा नाही. कमेंटमध्ये आपल्याला काय वाटते ते नक्की सांगा. तुमच्याकडे काही माहिती असेल तर शेअर करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.